नमस्कार बंधू भगिनींनो आणि भाविक भक्तांनो, आज आपण एका नवीन विषयाची ओळख करून घेणार आहोत। हा विषय रामायण काळातील असून जटायू आणि रावणाचे युद्ध ज्या ठिकाणी झाले त्या घटनेची, त्या ठिकाणाची आपण माहिती घेणार आहोत। विठ्ठल मातकर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे। अयोध्येचे राजकुमार श्रीराम वनवासात होता। सोबत होती पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण। वनवासातील दिवस शांतपणे जात होते, पण नियतीने त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आणला ज्याने संपूर्ण रामायणाची दिशाच बदलून टाकली। पंचवटीच्या परिसरात राम, सीता आणि लक्ष्मण राहत होते आणि याच काळात घडली ती घटना। सीतेचे रावणाने हरण केले। रावण सीतेला घेऊन आकाश मार्गाने लंकेच्या दिशेने निघाला। सीता मदतीसाठी आक्रोश करत होती। तिच्या आवाजात असहाय्यता होती, पण त्यावेळी आकाशातून जाणाऱ्या त्या रथाकडे एका महान पक्षाचे लक्ष गेले। तो होता जटायू पक्षी। जटायू हा केवळ एक पक्षी नव्हता, तो दशरथाचा मित्र होता, रामाचा परिचित होता आणि आपल्या समोर एका स्त्रीवर अन्याय होताना पाहून शांत बसणारा नव्हता। जटायूने आकाशातून खाली पाहिले, सीतेला पाहिले आणि रावणाला ओळखले। हे रावणा, तू कोणाला घेऊन चालला आहेस? ही जनकनंदिनी सीता आहे, तिला घेऊन जाण्याचा तुला कोणताही अधिकार नाही। रावण आणि जटायू यांच्यात संघर्ष सुरू झाला। जटायू वृद्ध होता, पण त्याचा आत्मविश्वास तरुण योद्ध्यापेक्षा कमी नव्हता। त्याने रावणाचा मार्ग रोखला। सीतेच्या रक्षणासाठी त्याने आपल्या सामर्थ्याची शेवटची मर्यादा गाठली। आकाशात संघर्ष सुरू झाला। जटायू रावणाच्या रथावर झेपावत होता। रावण प्रतिकार करत होता। सीता जटायूकडे आशेने पाहत होती। क्षणाक्षणाचा संघर्ष तीव्र होत गेला। शेवटी रावणाने जटायूला पराभूत केले। जटायू खाली कोसळला आणि रावण सीतेला घेऊन पुढे निघून गेला। पण जटायूने हार मानली नव्हती। त्याच्या मनात एकच विचार होता, रामाला हे सांगायचे। सीतेचे काय झाले हे रामाला सांगायचे आहे। काही वेळाने राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात त्या परिसरात आले। जंगलात त्यांना काही चिन्हे दिसली आणि पुढे त्यांच्या नजरेला पडला जखमी अवस्थेत जटायू। राम, हे जटायू, सीता कुठे आहे? जटायूने आपल्या उरलेल्या शक्तीने रामाला सर्व घटना सांगितली। सीतेला रावण घेऊन गेला आहे, रावण लंकेच्या दिशेने गेला आहे, ही माहिती जटायूने रामाला दिली, अशी रामायणातील प्रसिद्ध कथा आहे। याच रामायण कथेची एक संस्थानिक परंपरा बीडच्या जटाशंकर मंदिराशी जोडली जाते। स्थानिक श्रद्धेनुसार जटायूशी संबंधित या प्रसंगाच्या स्मृतीशी या परिसराचा संबंध मानला जातो। काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या, पण त्या कथेशी जोडलेली श्रद्धा मात्र कोणाच्या स्मरणात राहिली आणि पुढे या परिसरातील भगवान शिवाच्या उपासनेशी ही परंपरा जोडली गेली। म्हणूनच श्री जटाशंकर हे नाव केवळ एका मंदिराचे नाव राहिले नाही, पण रामायणातील जटायूच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देणारे हे एक श्रद्धास्थान बनले। आज मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते। घंटानाद होतो, हर हर महादेवचा जयघोष होतो। भाविक बेलपत्र अर्पण करतात आणि शतकानुशतके चालत असलेल्या या श्रद्धेला नवी पिढी पुढे घेऊन जाते। पण या मंदिराकडे पाहताना एक वेगळीच गोष्ट जाणवते। इतिहास आणि आख्यायिका याच्यातील सीमारेषा येथे अतिशय सूक्ष्म होते। रामायणातील जटायूची कथा ही भारतीय सांस्कृतिक स्मृतीचा महत्त्वाचा भाग आहे, तर बीडच्या जटाशंकराची तिचा संबंध हा स्थानिक लोक परंपरेतून आलेला श्रद्धेचा संदर्भ आहे। कारण जटायूची कथा आपल्याला एका मोठा संदेश देते। जटायूला माहीत होते समोरचा शत्रू बलवान आहे, स्वतःचे वय झाले आहे, विजयाची खात्री नाही, तरीही त्याने अन्यायाविरुद्ध उभे राहणे निवडले। कधी कधी विजय मिळवणे महत्त्वाचे नसते, अन्यायासमोर उभे राहणे महत्त्वाचे असते। जटायूची कथा म्हणूनच केवळ रामायणातील कथा प्रसंग सांगत नाही, ती धैर्याची
कर्तृत्वाची आणि त्यागाची कथा बनते. आज बीडच्या जटाशंकर मंदिरासमोर उभे राहिल्यावर कदाचित तुम्हाला हजारो वर्षापूर्वीचा तो काळ प्रत्यक्ष दिसणार नाही. जटायू दिसणार नाही, राम लक्ष्मण दिसणार नाहीत, रावणाचा रथही दिसणार नाही, पण त्या कथांचे आठवण अजूनही जिवंत आहे. मंदिराच्या घंटानादात, भाविकांच्या श्रद्धेत आणि या प्राचीन स्थळाशी जोडलेल्या लोकपरंपरेत. एक पक्षी आकाशात उडताना दिसतो. कदाचित म्हणूनच जटाशंकराची आख्यायिका आपल्याला पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारते. अन्याय आपल्या डोळ्यासमोर घडत असेल तर आपण जटायूसारखे उभे राहू. ही आहे बीडच्या जटाशंकर मंदिराशी जोडलेली रामायणाची आख्यायिका. एक कथा जी इतिहासाच्या पुस्तकापेक्षा लोकांच्या स्मरणात अधिक काळ जगते. एक कथा जिच्या केंद्रस्थानी आहे एक पक्षी, पण ज्याचा संदेश संपूर्ण मानवजातीसाठी आहे. हा संदेश सर्वांनी जाणून घेतला पाहिजे. हर हर महादेव. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. जय जटायू, जय शंकर.